पाटील प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप एम.के. मडवी यांनी केला आहे। मडवी यांनी नेमके काय म्हटले आहे ते पहा। आमचा आगरी कोळी फाउंडेशन जो आहे हे आमच्या या आगरी कोळी भूमिपुत्रांचा प्रश्न मिटवण्यासाठी हा फाउंडेशन या ठिकाणी स्थापन झालेला आहे। गेल्या 40 वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच की आमचा तरुण वर्ग, सुशिक्षित वर्ग या ठिकाणी आमच्या आगरी कोळ्यांचे प्रश्न सुटावे म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करत आहेत। आणि त्या माध्यमातून काम करत असताना गेली 40 वर्ष जसं आमचे आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे निलेश पाटील साहेबांनी प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी बोलत आहेत की गेली 40 वर्ष झाली आमचा कोणीही प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेला नाही आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। आणि आज आगरी कोळी यूथ फाउंडेशनमध्ये जे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत ते पूर्णपणे सुशिक्षित आहेत। स्वतः निलेश पाटील साहेब CA आहेत, त्यांच्याबरोबर असणारे पदाधिकारी कोणी डॉक्टर्स आहेत आणि सर्व हायली एज्युकेटेड आहेत। उशिरा का होईना पण या नवी मुंबईच्या भूमिपुत्रांचे प्रश्न मिटवण्यासाठी हे आगरी कोळी यूथ फाउंडेशन तयार झालेली आहे। त्याचं या ठिकाणी मीही एक आगरी भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी या संस्थेचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। आणि हे सगळं करत असताना आमचा हा युवा वर्ग येणाऱ्या भविष्यामध्ये या आमच्या नवी मुंबईच्या आगरी कोळी भूमिपुत्रांचे प्रश्न मिटावे म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहेत। आणि प्रयत्न करत असताना जी आजची काय परिस्थिती उद्भवलेली आहे की मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे, तर मतदानावर बहिष्कार टाकून निवडणूक काय थांबणार नाही आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये जर अशा पद्धतीनं आपण निर्णय घेतला तर त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये सरकारच्या माध्यमातून, मग ते सरकार कोणाचं येईल तर त्याच्या माध्यमातून प्रश्न सुटायच्या ठिकाणी ते प्रश्न आणखी उद्भवू शकत आहेत। ही आतापर्यंतची आपल्या राज्याची, आपल्या देशाची ही परिस्थिती आहे की बहिष्कार टाकणं म्हणजे हा प्रश्न नाही आहे। निलेश पाटील साहेब स्वतः CA आहेत। एक त्यांच्या आईवडिलांनी चांगलं खूप कष्ट करून त्यांना CA बनवलेलं आहे आणि आमच्या ह्या एक सुशिक्षित एक चांगलं काम करत असताना कुठेतरी बहिष्काराच्या माध्यमातून हे मला वाटतं की बहिष्कार करतात त्याचं हे कुठेतरी हे मला वाटतं आमच्या म्हणण्याप्रमाणे ते उद्दिष्ट पुरं करण्यासारखं नाही आहे। निलेश पाटील साहेबांनी बाकीचे जे पदाधिकारी आहेत आमच्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे यांना ज्या ज्या पक्षाकडे, ज्या ज्या नेत्यांकडे जात आहेत त्यावेळी सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं आणि मग त्याच्यातनं काम करणं हे कधीही योग्य होईल। पण निलेश पाटील साहेब एका बाजूनी आमच्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून निलेश पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत या संस्थेचे, ते एका बाजूने आमच्या आगरी कोळीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये मीटिंग्स घेत आहेत आणि त्या मीटिंग्समध्ये जे लोकप्रतिनिधी, नगरसेवक आहेत ज्या ज्या गावामध्ये, त्या नगरसेवकांना त्या मीटिंगला बोलवतच नाहीत। मग हा दुट्टिप्प त्या निलेश पाटील साहेब घेण्याचं कारण काय आहे? ॲज यू लोकप्रतिनिधी तुम्ही आम्हाला बाजूला ठेवा, पण आम्हीही भूमिपुत्र आहोत। आमच्याही जागा जमिनी MIDC शिडकोनी ॲक्वायर केलेल्या आहेत। मग ॲज यू भूमिपुत्र म्हणून आम्हालाही त्या ठिकाणी मीटिंगला बोलवणं हे क्रमप्राप्त असतानासुद्धा निलेश पाटील साहेब त्या ठिकाणी आमच्या गोठवली गावचंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की गोठवली गावामध्ये मीटिंग्स लावल्याच्या नंतर आम्ही एका घरात 3 भूमिपुत्र नगरसेवक असताना माझ्या घरासमोरसुद्धा मीटिंग लावूनसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही। मग हे निलेश पाटील समाजचं कशाचं लक्षण आहे? आणि हे सगळं करत असताना निलेश पाटील साहेब एक सुशिक्षित चांगला या ठिकाणी CA असणारा हा आमचा भूमिपुत्रांचा पुत्र माझ्या माहितीप्रमाणे कोणीतरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवतो आहे आणि ती बंदूक ठेवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करता येईल। निलेश पाटील साहेबांना आमची विनंती राहील, एवढा सुशिक्षित वर्ग आगरी कोळी फाउंडेशनच्या माध्यमातून चांगलं काम करत असताना आपण या संस्थेच्या माध्यमातून
राजकारण न आणता आपण काम करायला पाहिजे, तशा पद्धतीनं आमच्या अभ्यासाप्रमाणे हे होत नाही आहे. जर निलेश पाटील साहेब आगरी युथ कोली फाउंडेशन या ठिकाणी स्थापन केलं आहे, नक्की यांना आगरी कोली फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या आगरी कोलीचं भूमिपुत्रांचे प्रश्न मिटवायचे आहेत की आणखी काय त्यांना काम करायचं आहे. तर त्यांचं जे काम चालू आहे व्यक्तिगत निलेश पाटील साहेबांचं, ते नवी मुंबईचे सत्ताधारी एक जो परिवार आहे, ज्यांना आमच्यासहित ह्या नवी मुंबईनं आमच्या आगरी कोळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी ज्यांना 25 वर्ष हातात सत्ता दिली नाईक परिवारांना, गेल्या 40 वर्षापासून निलेश पाटील साहेब सांगतायत या नवी मुंबईमध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये कोणाची सत्ता होती? काँग्रेस पक्षाची. गेली सलग 15 वर्ष, 2014चा हा टर्म सोडला तर 2009, 2004, 2099 ही सलग 15 वर्ष, 1999 गेली सातत्यानं 15 वर्ष केंद्रामध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. गेल्या 15 वर्ष सातत्यानं सिडकोचे चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते. आणि खास करून आमच्या या आगरी कोळी भूमिपुत्रांनी ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्या होत्या त्या सन्मान्य या नवी मुंबईचे नेतृत्व करणारे आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे गेले सातत्याने 10 वर्ष पालकमंत्री होते. गेले सातत्याने खासदार संजीव नाईक साहेब होते. गेले 10 वर्षापासून आमदार संदीप नाईक आहेत. गेल्या सातत्याने 25 वर्ष महापौर, 5 वर्ष महापौर संजीव नाईक साहेब होते, 5 वर्ष महापौर सागर नाईक होते. मग एवढं सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात असताना आणि इथल्या भूमिपुत्र नाईक परिवाराच्या हातात सत्ता असताना त्यांनी हे काम नाही केलं. ह्या परिवारावर बहिष्कार टाकायचं सोडून पुऱ्या नवीन मुंबईच्या आगरी कोळीच्या माध्यमातून बहिष्कार टाकणं हे येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या आगरी कोळ्यांचं कुठेतरी लॉसेस होईल. लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा, नगरपालिका म्हणा. तर माझा प्रश्न या ठिकाणी निलेश पाटील साहेबांना की आपण ज्यांना 25 वर्ष आपण आगरी कोळ्यांनी हक्काचा माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी बसवला, त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं सोडून निवडणुकीवर हे बहिष्कार टाकणं उचित होणार नाही आहे. आणि जर हे अशा पद्धतीने केलं तर कुठेतरी आमचा आगरी कोळी भूमिपुत्रांना आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कुठेतरी असा आम्हाला कुठेतरी यश प्राप्त होण्याचे चान्सेस दिसत आहेत, त्याला कुठेतरी बगल बसेल. माझं या ठिकाणी निलेश पाटील साहेबांना या ठिकाणी म्हणणं आहे की आपण ह्या नाईक परिवाराला विचारा की साहेब आपण काय केलं. आज 5 वर्ष शिवसेना BJPची सत्ता आल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक डिसिजन आगरी कोळ्यांसाठी त्या ठिकाणी घेतले जात आहेत आणि घेत आहेत. आणि ते घेत असताना ज्यांनी 15 वर्ष इथे सत्ता उपभोगली, सगळं काय असताना, गल्लीत दिल्ली ते गल्लीपासून सत्ता असताना, आणि सांगायला या ठिकाणी खेद होतो की ह्या नवी मुंबईमध्ये ज्यांच्या हातात सत्ता होती ते आमचे आगरी कोळ्यांचे भूमिपुत्रच होते. मग त्याने हा प्रश्न नाही सोडवला. आणि कुठेतरी इथले कोणी आमदार जे आहेत आमच्या आरोग्य विभागाचे, त्यांचे ऐकून फक्त जर निलेश पाटील साहेब अशा पद्धतीने जर काम करत असतील तर आमचा तो सुपुत्र आहे, त्याचा आम्हाला गर्व आहे. त्यांनी अशा पद्धतीने काम न करता जो समोर यश जवळ आलेला आहे तो यश प्राप्त करण्यासाठी त्यांनी कोणत्याही पक्षाचं या ठिकाणी खांद्यावर बंदूक न घेता योग्य काय ते काम करायला पाहिजे. आणि हे काम करत असताना जर 40 वर्षामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय नाईक साहेब हे सगळं त्यांच्या हातात असताना सुद्धा ते काम करू नाही शकले, आमच्या आगरी कोळ्यांना उपेक्षित ठेवलं गेलं, त्या परिवाराला त्या ठिकाणी विचारायला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या भूमिपुत्रांनी आगरी कोळ्यांनी यांच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे की आपण का नाही करू शकलात. आपण नाईक साहेबांनी जे सिडकोच्या सरकारी जागेवर आम्ही आमच्या भूमिपुत्रांनी, आमच्या वाडवडिलांनी
100% जागा सिडकोला दिली, 100% जागा MIDCला दिली आणि आमच्या वाडवडिलांपासून असलेली घरं आज आम्ही ती घरं बनवायला घेतो आहे. आता माझे वडील, आमच्या वडिलांना 4 भाऊ, त्या 4 भावंडांना माझंच उदाहरण घेतलं तर आम्ही आमच्या वडिलांना 4 भावंड. आता 4 भावंडाची लग्न झाल्याच्या नंतर त्यांना प्रायव्हसी नको आहे, त्यांना बेडरूम नको आहे. आता आम्ही 4 भावंडांना, आता मला 2 मुलं आहेत, त्याने कुठे झोपायचं? रस्त्यावर झोपायचं. मग आमच्या वाडवडिलांपासून असलेली घरं ही अनधिकृत ठरवली जात आहेत. मग गणेश नाईक साहेब आणि त्यांच्या परिवारानं हे सगळं त्यांच्या हातात असताना, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता यांच्या हातात असताना, नवी मुंबईमध्ये गेली 15 वर्ष 25 वर्ष सत्ता यांच्या हातात असताना का प्रश्न मिटवला नाही? गणेश नाईक साहेबांनी जे सरकारी जागेवर जी आमच्या भूमिपुत्रांच्या आम्ही जागा सिडकोला दिल्या गेल्या, त्या सरकारी सिडको जागेवर भूमिपुत्रांच्या जागेवर काही लोक आमच्या नवी मुंबईमध्ये राहायला आली. त्यांनी त्या जागेवर अनधिकृत घरं बांधली. शिव कॉलनी, ती शिव कॉलनी गणेश नाईक साहेब त्या ठिकाणी पालकमंत्री असताना ती तुम्ही लिगली करताय. मग ह्या नाईक परिवाराचं, गणेश नाईक साहेबांचं आमच्या भूमिपुत्र आगरी कोल्यांनी काय घोडं मारलं होतं? तुम्ही जर आमच्या ज्या जागा सिडकोला दिलेल्या आहेत, ज्या जागा आम्ही MIDCला दिलेल्या आहेत, त्या जागेवर घरं बांधली, फक्त एक छोटीशी शिव कॉलनी, ती तुम्ही त्या ठिकाणी परमनंट करून दिलेत. 500 पहिला 1400 रुपये सांगितले होते. त्याच्याकरता दुनियाभरच्या मीटिंग घेतल्या आणि त्या मीटिंग घेऊन काहीतरी 300 की 200 रुपयामध्ये ते परमनंट करून घेतले 500 रुपयामध्ये. मग आमच्या हक्काच्या जागा आगरी कोळ्यांच्या भूमिपुत्रांच्या जागा पूर्णपणे आम्ही MIDCला सिडकोला दिल्या. आमच्या तर त्या ठिकाणी काहीही पैसे न घेता परमनंट करायला पाहिजे होतं. तर गणेश नाईक साहेबांनी आणि त्यांच्या परिवारांनी या आगरी कोळी समाजाचं काही केलेलं नाही. जर तुम्ही सिडको कॉलनी, शिव कॉलनी त्या ठिकाणी अनधिकृत घरं परमनंट करू शकतात, तर आम्हाला आमच्या आगरी कोळ्यांना वंचित का ठेवलं? हा प्रश्न निलेश पाटील साहेबांनी त्यांना विचारायचा सोडून नको पाहिजे त्या पद्धतीनं कुठेतरी आपण वेगळ्या दिशेने जातो आहे, तर हे उचित होणार नाही. त्यामुळे आमचं या ठिकाणी स्पष्टपणे म्हणणं आहे की आपण नाईक परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या पक्षावर एकदा बहिष्कार टाका आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दुसऱ्या पक्षाला या ठिकाणी एकदा मतदान करून बघा. जर आपण 25 वर्ष त्या ठिकाणी एकाच परिवाराला, 40 वर्ष एकाच परिवाराला जर या ठिकाणी काम करायला देऊनसुद्धा ते काही करू शकले नाही आणि आता गणेश नाईक परिवाराला कळून चुकलं आहे की गेली 25 वर्ष आगरी कोळीची आम्ही फसवणूक केलेली आहे. त्या फसवणुकीमुळे आता येणाऱ्या भविष्यामध्ये आगरी कोळी भूमिपुत्र नाईक परिवाराला मतदान देणार नाही म्हणून निलेश पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निलेश पाटलांना पुढे करून मतदानावर बहिष्काराचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला सांगतायत. हे आता गणेश नाईक साहेब आणि त्यांच्या परिवारानं आमच्या आगरी कोळ्यांची जेवढी दिशाभूल केली तेवढी खूप झाली. आता कुठेतरी आमचा आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा चांगला काम करण्यासाठी उदयाला आलेला हा यांच्या माध्यमातून प्रश्न सुटायची वेळ आलेली आहे आणि त्या आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या अध्यक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता नाईक परिवार साहेब हे लोक आगरी कोळ्यांची दिशाभूल करतात. त्यांना आता स्पष्ट केलेलं आहे की आता आगरी कोळी आम्हाला मतदान करणार नाही, मग त्यांना मतदान होणार नाही म्हणून तुम्ही आता मतदानावर बहिष्कार टाका म्हणजे कोणाला मतदान जाऊ नये. आणि राहिलं माझं निलेश पाटील साहेबांना, माझा एक लहान भाऊ, माझा गावचा सुपुत्र आहे, मी विनंती करेल त्यांना की आतापर्यंतचा इतिहास बघा या नवी मुंबईचा. गणेश नाईक साहेब आणि त्यांचा परिवार प्रत्येक वेळेस तरुणाला जवळ करतो, कार्यकर्त्याला जवळ करतो आणि वापरतो. वापर झाल्याच्या नंतर कुठेतरी त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो. मी निलेश पाटील साहेबांना एका हल्दीमध्ये भेटले होते, त्याने मी बोललो होतो की निलेश पाटील साहेब, आपण सुशिक्षित आहात, CA आहात आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे. आपण काम करताना कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या आहारी जाऊ नका, नाहीतर तुमचीही फसवणूक होईल. तुम्हालाही कुठेतरी आज नाही तो उद्या खोट्या खोट्या केसमध्ये गुंतवलं जाईल. हा इतिहास आहे आतापर्यंतचा. आणि राहिलं निलेश पाटील साहेबांना माझं एक
छोटासा प्रश्न आहे. ज्यावेळेस तुम्ही आमच्या आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या भूमिपुत्रांचे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी मिटवायला निघाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आणि ते जवळ आलं आहे. शिवसेना BJP पक्षानं हे सगळं आणलेलं आहे, जवळ आणलेलं आहे. फक्त आता या आचारसंहिता वगैरे असल्या कारणानं ते कुठेतरी थांबलेलं आहे. पण मी या ठिकाणी निलेश पाटील साहेबांना सांगू इच्छितो की निलेश पाटील साहेब, आपण आमच्या ऐरोलीच्या आमदारांचं ऐकून तुम्ही तुमचं आयुष्य कुठेतरी चांगलं जगावं, चुकीच्या मार्गाला जाणार नाही याची काळजी घ्या. मी निलेश पाटील साहेबांना या ठिकाणी विचारू इच्छितो. हे व्हॉट्सअपवर फेसबुकवर आपण काय टाकलं आहे? हे निलेश पाटील साहेबांचं फेसबुक आहे, त्यांचा फोटोही आहे. काय टाकलं आहे ह्यांनी हे जरा बघा. काय टाकलेलं आहे? आता माझा प्रश्न आहे निलेश पाटील साहेबांना, आपण आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून होऊ शकतो हे एखाद्या वेळेस आमची जे बाकीची जी टीम आहे आगरी कोळी युथ फाउंडेशनची त्यांना हे प्रकार माहिती नसेल. हे निलेश पाटील साहेबांना माझं म्हणणं आहे की हे आपण फेसबुकवर अशा पद्धतीने टाकायचं का टाकलात? आपण जर आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या आगरी कोळ्यांचे प्रश्न या ठिकाणी मिटवायला निघालात, प्रश्न सोडवायला निघालात, तर आपण स्वतः याच्यामध्ये टाकताय. गोठवली गावामध्ये गावात कोणी जर भूमिपुत्र जर 50-50चे किंवा अनधिकृत बांधकाम करत असेल त्याची मी व्यक्तिशः बिल्डरांची तक्रार करणार आहे. ह्याच्यातनं तुम्हाला काय करायचं आहे? सिद्ध काय ते करायचं आहे? आमच्या गावामध्ये आगरी कोळी जो समाज आहे, आमची गावं आहे, त्या गावामध्ये गरजेपोटी घरं कोण बांधतो आहे? आगरी कोळीच बांधतो आहे ना. 50-50 घरं कोण बांधतो आहे? आगरी कोळीच बांधतो आहे ना. मग तुम्ही आगरी कोळी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांची घरं वाचवण्यासाठी, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी रात्र अहोरात्र टाहो फोडताय. गावागावामध्ये तुम्ही मिटिंग्स घेत आहेत आणि हे काय तुमचा प्रकार चालू आहे? एका बाजूने तुम्ही सांगता आम्ही भूमिपुत्रांना ची घरं आगरी कोळ्यांचं प्रकल्पग्रस्तांची घरं वाचवण्याचे प्रयत्न करतो आहे. एका बाजूने स्वतः निलेश पाटील साहेब सांगतो मी घरं तोडायला लावेल, मी या ठिकाणी बिल्डरांची कंप्लेंट्स करेल. हे काय प्रकार आहे? मग आतापर्यंत निलेश पाटील साहेबांनी अशा पद्धतीने किती बिल्डरांची कंप्लेंट्स केली? नक्की त्यांना बिल्डरांच्या कंप्लेंट्स करायच्या आहेत की नवी मुंबई ऐरोलीच्या कोणत्या तरी सत्ताधाऱ्याचं ऐकून त्यांची आणि यांची घरं भरण्याचा प्रयत्न चालू आहे? हा प्रश्न निलेश पाटील साहेबांनी या ठिकाणी स्वतः फेसबुकवर टाकलेला आहे. म्हणजे नक्की तुम्हाला आगरी कोळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवायचे आहेत की आणखी अडचणीत आणायचे आहे? हे आपण टाकलं का टाकलं, कशासाठी टाकलं? म्हणजे नक्की तुम्ही आगरी कोळी फाउंडेशनच्या नावाखाली भूमिपुत्रांचे घरं परमनंट करण्याच्या तयारीत आहेत की तोडण्याच्या तयारीत आहात? तर ही सगळी दिशाभूल चालू आहे. आणि आमच्या हा खूप चांगला सुपुत्र आहे निलेश पाटील, ह्याचा वापर करतायत आणि वापर करून कुठंतरी त्यालाही कुठंतरी चुकीच्या मार्गाला लावण्याचा ह्या नवी मुंबईच्या सत्ताधाऱ्यांचं अट्टहास आहे. तर आता ही वेळ गेलेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या या आचारसंहितेच्या नंतर शिवसेना BJPच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडवले जाणार आहेत आणि जवळजवळ सुटलेले सुटले तर जमा आहेत. आपण एका बाजूने काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही गावागावामध्ये जे सर्वे करायचं आहे ते सर्वेही करू देत नाही. सर्वे कशासाठी होतो आहे, काय होतो आहे तेही बरोबर करत नाही. आणि राहिलं प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी कार्ड, हे 1 हप्ता 2 हप्त्यात 3 हप्त्यात नाही मिळू शकणार. त्याच्यासाठी सगळं करावं लागेल. ज्यांनी 25 वर्ष सत्ता उपभोगली त्याला तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स का नाही दिलात? तुम्ही आमचा प्रश्न का नाही सोडवलात? त्यांना तुमच्यावर आम्ही बहिष्कार का टाकू नये हे विचारायचं सोडून कुठेतरी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटना लिहिल्या आहेत त्या घटनेच्या माध्यमातून 5 वर्ष लोकांचे प्रश्न मिटवण्यासाठी ह्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आणि त्या मतदानापासूनच आपण जर नागरिकांना वंचित ठेवलं आणि हे लोकशाहीच्या पद्धतीने जर नक्की आपण मतदानापासून वंचित ठेवल्याच्या नंतर होणारं आमचं भूमिपुत्रांचं आगरी कोळ्यांचं जे काम हे जवळ आलं आहे
याच्यामध्ये मेहनत आमच्या ह्या आगरी यूथ फाउंडेशनची चांगली आहे. त्यांनी हा उठाव केला, त्याच्यामुळे आणखी त्याला जोर मिळाला आहे. पण आगरी यूथ फाउंडेशनचं हे सगळं मेहनत बघून, सगळं कार्य बघून त्या ठिकाणी शिवसेना BJP पक्षाचं सत्ता असलेलं, महाराष्ट्रामध्ये सत्ता असलेलं सरकार त्या ठिकाणी जागं होऊन प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी काय ना काय त्या ठिकाणी काम सुरू आहे आणि तो प्रश्न सुटणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि मग अंतिम टप्प्यामध्ये आल्याच्या नंतर आज या ठिकाणी आपण मतदानावर बहिष्कार टाकून कुठेतरी आपण हे प्रकरण चिघळण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तर माझी निलेश पाटील साहेबांना, आमचा गावचा सुपुत्र, येणाऱ्या भविष्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे नाईक परिवाराची सिस्टीम काय आहे, एखादा होत करू मुलं कोणी चांगला कार्यकर्ता काम करायला पुढे येत असेल त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही आणि मग त्याला कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करायचं आणि मग तो अडगणीत कशा पडेल हे आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. आदरणीय नाईक परिवारांनी काय केलेलं आहे आतापर्यंत, फक्त आणि फक्त त्यांचा कुटुंब, त्यांची मुलं आणि ती त्यांनाच पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निलेश पाटील असतील, या आमच्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून जो युवा वर्ग, त्याच्यामध्ये आमच्या मुलीही आहेत. हे चांगलं काम करत असताना कुठेतरी एक ह्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन नेतृत्व तयार होते आगरी कोळ्यांचं, ते होऊ नये म्हणून हा सगळा आदरणीय नाईक परिवार, गणेश नाईक साहेब, आमदार संदीप नाईक यांचा हा उपद्रव चालू आहे. तो माझ्या या आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि निलेश पाटील साहेबांनी हे समजून घ्यावं आणि आगरी कोळी बांधवांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या कुठेतरी पाठी दावणीला बांधू नये आणि आपले जे काम सुरू झालं आहे, जे काम करताय तुम्ही, हे चांगलं सुरू ठेवण्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये सरकार त्यापर्यंत पोचलेलं आहे. कारण काय आहे, ज्या वेळेस तुम्ही सतत या देशाने, या महाराष्ट्रानं सतत तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 15 वर्ष सत्ता दिली, मग त्यावेळी काय नाही तुम्ही आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांचे मतदानाचा सर्वे केलात की करतात ते की नाही करतात, त्यावेळी प्रत्येक वेळेस काय सांगितलं, पुढच्या वेळेस करतो, पुढच्या वेळेस करतो. मग आता काय प्रॉब्लेम झाला, 15 वर्ष तुमच्या हातात होती ना, तुम्ही स्वतः पालकमंत्री होतात, प्रत्येक वेळेस तुम्ही गाजरच दाखवला ना आगरी कोळ्यांना, आता करतो, उद्या करतो, परवा करतो. जर तुम्ही सौ कॉलनीचं काम तुम्ही करू शकलात, आमच्या आगरी कोळ्यांनी काय पाप केलं होतं, तुम्ही तर आगरी कोळ्यांचेच नेते होतात ना, का नाही केलं तुम्ही. ज्यांच्याकडे 25 वर्ष हातात सत्ता दिली त्याला एकही प्रश्न विचारत नाही आणि अचानकपणे तुम्ही ह्या निवडणुकीच्या वेळेस, ज्यावेळेस 2017ला खूप मोठा आमच्या आगरी कोळी यूथ फाउंडेशननं ज्यावेळेस जो मोर्चा काढला होता, तिथे सगळे पक्षाचे राजकीय सगळे लोकप्रतिनिधी होते, सगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते, सगळे लोक आली होती. मग त्या 2017 पासून आतापर्यंत आपण किती वेळा गेलात. फक्त आणि फक्त एकाचं ऐकून चालत नाही, तर समाजामध्ये आपण राहत असताना समाजाला एकत्र घेऊन, सगळ्यांना ऐकून घेऊन चालायचं असतं की बाबा काय झालं आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मतदानावर बहिष्कार टाकणं म्हणजे हा पर्याय नाही आहे. जर 40 वर्ष नाही प्रश्न सुटला, एकदा परत आणखी 5 वर्ष कशाला, प्रश्न सुटायला आलेला आहे. आतापर्यंत नवी मुंबईचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, ते ज्वलंत प्रश्न न मिटवता भिजत गोंगडं ठेवलेले आहेत. मला सांगा साहेब, या शिडकोनी बांधलेल्या बिल्डिंग्स काय झालं, शिवसेना BJP आल्याच्या नंतरच GR निघाला ना, का नाही केलं या लोकांनी. यांना करायचं नाही, यांना लोक मेली तरी काय हरकत नाही, बिल्डिंग पडू द्या, काहीही पडू द्या. तर हे सगळ्या पद्धतीने चालू आहे. तर माझी पुन्हा एकदा माझ्या आगरी कोळी बांधवांना आणि माझ्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या खूप मेहनत घेणाऱ्या, प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या माझ्या या आगरी कोळी बांधवांना आणि आगरी कोळी यूथ फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपला प्रश्न सुटत आलेला आहे आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. पण आपण सगळ्यांनी, माझ्या आगरी कोळी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकू नका
आणि कुठेतरी त्याला वेगळं वळून न देता आपण बहिष्कार टाकलं काय आणि नाही टाकलं काय या ठिकाणी निवडणुका थांबणार नाही. पण तुम्ही घेतलेली मेहनत, माझ्या आगरी कोल्यांनी घेतलेली मेहनत, माझ्या आगरी कोळी यूथ फाउंडेशनने घेतलेली मेहनत, त्याचं फळ आता मिळायची वेळ आली आणि ती वेळ येत असताना आपण तो फळ हातात घ्यायचं सोडून कुठंतरी तो फळ हातातनं सोडू नये. त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की तुमचं जे काम चालू आहे ते चांगल्या प्रकारे काम चालू आहे ते चालू ठेवा आणि कुठल्याही अशा पद्धतीनं हे जे केलं जातं आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे अशी माझी विनंती राहील. धन्यवाद. सिडकोने आमच्या जमिनी ॲक्वायर केल्या. काही हजारा एकरीमध्ये आम्ही जमिनी सिडकोने दिल्या. इथून आपण जर 9 किलोमीटर कळव्यापर्यंत गेलात किंवा 5 किलोमीटर शिळफाड्यापर्यंत गेलात किंवा 21 किलोमीटरवर पनवेलपर्यंत गेलात तर त्या लोकांनी करोडो रुपये एकरी जमिनी विकल्या. तर त्यामुळे तुम्हाला तिथे कधी असं बघायला मिळत नाही की अनधिकृत बांधकामं झाली आहेत. आमच्या इथं अनधिकृत बांधकामं होण्याचं कारणच ते आहे की कंपन्या गेल्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचे रोजगार गेले. रोजगार गेल्यामुळं लोकांकडे पर्याय उरला नाही आणि पर्याय उरला नसल्यामुळे लोकांनी ही जी आपली स्वतःची घरं आहेत, जी घरं आजच्या मितीला त्यांना स्वतः बांधता येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या तुम्ही म्हणता भूमाफिया मी म्हणेन बिल्डरकडे देऊन ती घरं विकसित केली. कारण की विकसित करण्यामागचा हेतू असा आहे की घर चालवणं आहे. कुटुंबाची संख्या वाढलेली होती त्याच्यामुळं ते आमच्या लोकांकडे पर्याय नव्हता म्हणून ती अशा प्रकारची बांधकामं केली गेली. कारण की पनवेलमध्ये म्हणा किंवा कळव्यामध्ये म्हणा किंवा शिळफाड्यामध्ये म्हणा तुम्हाला अशी बांधकामं बघायला मिळणार नाही. कारण की त्यांना तसं हेच झालं नाही, त्यांना तसं करावं लागलं नाही. कारण की त्यांच्या जमिनीत त्यांनी करोडो रुपये एकरी विकल्या. दुसरा महत्त्वाचा विषय सिडकोनी सुद्धा आम्हाला 12.5% म्हणून 5.9% आम्हाला दिले म्हणजे आमच्या तोंडाला पानच पुसलेले आहेत. हा दोष खरं तर आमचे जुने जे पुढारी आहेत त्यांचा दोष आहे. त्यांच्यापासून त्यांनी जे स्वतःची फायदा करून घेऊन नागरिकांचा काय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाही आणि त्याच्यामुळे हा बेसिक प्रश्न उपस्थित आहे आणि हा नवी मुंबईचा आहे. आणि खरोखर आमचं जे शिवसेना BJP सरकार आहे ते आता तो प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहे. आणि हे फाउंडेशनच्या माध्यमातून माझं एकच अजून दुसरं म्हणणं असं आहे की आगरी कोळी यूथ फाउंडेशन तुम्ही म्हणता. यूथ म्हणजे तरुणांचा समूह आला, तरुणांचं फाउंडेशन आहे. मग तरुणांचं फाउंडेशन असताना पूर्ण नवी मुंबईमध्ये मी फक्त शिवसेनेबद्दल बोलतो की 22 नगरसेवक आमच्या शिवसेनेचे आहेत. तर 22पैकी एकाही नगरसेवकाला तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे आगरी कोळी समाजाचे नगरसेवक त्यांच्यापैकी एकाही नगरसेवकाला तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी पक्षाला धार्जिने राहून हा प्रयत्न करताय. जर तुमचा खरोखर प्रश्न सोडावा असा तुमचं इच्छा असती तर तुम्ही जाऊन स्वतःहून भेटला असतात. बाबा असं इथून सुटत नाही तर आम्ही इथून प्रयत्न करतो तर खरोखर तो प्रश्न सुटला असता. आणि खरोखर शिवसेना BJPचं सरकार जे आहे आणि आमचे सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, खासदार राजेंद्र विचारे साहेब आहेत आणि आमचे उपनेते नाडा साहेब आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न आता सुटायच्या मार्गावर आला आहे. पण कोणाला तरी स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे म्हणून आमच्या आगरी कोळी जनतेची दिशाभूल करून हे मतदानावर बहिष्कार करायचा प्रयत्न चालला आहे. तर आमच्या नवी मुंबईतल्या आगरी कोळी जनतेला असं आव्हान राहील की आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्या विनंती पण आहे आणि आव्हानही आहे की आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभागी होऊन आपल्याला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करून आपण नक्कीच मतदानात भाग घेऊन लोकशाहीचा हा जो पर्व आहे हा पूर्ण होऊ द्या. आणि लवकरात लवकर हे आचारसंहिता संपल्यानंतर आमचं जे सरकार आहे शिवसेना BJP सरकार आहे ते आपले प्रश्न लवकरात लवकर पूर्णपणे मार्गी होतील अशी ग्वाही आम्ही आमच्या पक्षाकडनं तुम्हाला देतो.